नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC स्मार्ट लर्निंग मध्ये तुमचं स्वागत आहे। मी सूरज सर घेऊन आलो आहे तिसरी सिरीज, महातलाठी भरतीची, आगामी तलाठी भरतीची तिसरी सिरीज। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा असं मला वाटतं। पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे स्क्रीनवर, बघा। सध्याच्या महागाईच्या दिवसात संसार चालवताना सामान्य माणसांच्या रिकाम्या जागी योग्य वाक्यप्रचार ओळखायचा आहे। काय आहे? सध्याच्या महागाईच्या दिवसात संसार चालवताना सामान्य माणसांचा काय होतो? बघा, काय होतो? जीव मेटाकुटीला येतो, जीव भांड्यात पडतो, जीवात जीव येतो की जीव की प्राण होतो? काय होतो? क्योंकि हा जे प्रश्न घेत आहे आम्ही, हे घेत आहे MPSC स्मार्ट लर्निंग तर्फे। MPSC स्मार्ट लर्निंग तर्फे काय करतो आम्ही? तुमचा सराव घेतो आहे। हे सर्वच्या सर्व 25 प्रश्नांची सिरीज राहणार आहे। त्यासाठी ही अतिशय महत्त्वाची सिरीज आहे। त्यामुळे तुम्हीही शांतपणे किंवा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा असं माझी इच्छा आहे। तर बघा काय येतो, काय उत्तर आहे याचं, की सध्याच्या महागाईच्या दिवसात संसार चालवताना सामान्य माणसांचा जीव मेटाकुटीला येतो। मित्रांनो, काय उत्तर आहे याचं? का सामान्य माणसांचा जीव मेटाकुटीला येतो। म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1। दुसरं, भीड भिकेची बहीण। काय प्रश्न? भीड भिकेची बहीण या म्हणीचा योग्य अर्थ सांगा। जास्तीत जास्त आपण म्हणी, वाक्यप्रचार, समास, अलंकार, प्रयोग यावर आपण प्रश्न घेणार आहे। भरपूर प्रश्न तलाठीमध्ये यावर विचारतात। मित्रांनो, काय आहे? काय पर्याय आहे? भिडस्तपणामुळे नुकसान होतो, भीक मागणे लज्जास्पदच आहे, भीक मागण्याची वेळ येणे, भीक मागून खाणाऱ्याने मास करू नये। काय? भीड भिकेची बहीण म्हणजे काय होते? की भिडस्तपणामुळे काय होतो मित्रांनो? की नुकसान होते। भीड भिकेची बहीण म्हणजे काय? भिडस्तपणामुळे नुकसान होते। त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर मित्रांनो आहे। ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 30, द्विजी निषिधा पासाव मणिजलो हा कोणता प्रयोग आहे? द्विजी निषिधा पासाव मणिजलो हा कोणता प्रयोग आहे? आपण जेव्हा प्रयोग शिकतो तेव्हा काय होते की आपल्याला वाक्यावरून किंवा उदाहरणावरून समजते की हा काय आहे? पुराण कर्मणी प्रयोग मित्रांनो आहे। काय आहे? पुराण कर्मणी प्रयोग आहे। संस्कृतातले शब्द पुराण कर्मणी आपण कशाला म्हणतो? का संस्कृतातले शब्द किंवा संस्कृत मधले वाक्य जसे तसे ज्या ठिकाणी होतो किंवा ज्या प्रयोगातले वाक्य त्या ठिकाणी येतं त्याला काय म्हणतो आपण? पुराण कर्मणी प्रयोग असे म्हणतो मित्रांनो। काय म्हणतो? पुराण कर्मणी प्रयोग। जसे की समानार्थी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आहे, आपण घेत असतो। तसाच हा प्रश्न आहे, सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा। सुलक्षणी या शब्दाचा काय विरुद्धार्थी शब्द सांगा? तर सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय मित्रांनो? अवलक्षणी आहे। काय आहे? अवलक्षणी आहे। त्याचप्रमाणे विलक्षण, हा जो विलक्षण आहे याचा शब्द काय आहे? विलक्षणचा शब्द आहे साधारण किंवा सामान्य। विरुद्ध काय आहे? साधारण किंवा सामान्य। साधारण किंवा सामान्य। अवलंबित या शब्दाचा काय आहे विरुद्धार्थी? स्वावलंबी। काय? स्वावलंबी। अवलक्षणीचा सुलक्षणी आहे। विशोभित, अशोभित। विशोभितचा काय आहे? अशोभित। तर प्रश्न क्रमांक समोर जो मित्रांनो, आपली आई दिसली नाही तर लहान मुले रिकामी जागा योग्य वाक्यप्रचार ओळखा। काय आहे? आपली आई दिसली नाही तर लहान मुले काय? कपाळाला आठ्या घालतात, कावरी बावरी होतात, हकालपट्टी करतात की दुवा देतात। आपली आई दिसली नाही तर लगेच मुलं काय होतात मित्रांनो? तर कावरी बावरी होतात। हे याचं उत्तर आहे। आपली आई दिसली नाही तर कावरी बावरी लहान मुलं होत असतात। लहान मुलांना आपली आई हवी असते। जर ती दिसली नाही तर मुलं कावरी बावरी होतो। आपणही लहानपणी व्हायचो कावरी बावरी। आपली आई जर दिसली नाही, शेतातून लवकर यायची असली तर आपण कावरी बावरी व्हायचो। प्रश्न 6, तरंगिणी या शब्दाचा योग्य अर्थ सांगा। तरंगिणी म्हणजे काय? सरळ काय होते? तरंगिणी म्हणजे काय होते? नदी होते। नदीचे आणखी योग्य अर्थ काय किंवा समानार्थी शब्द काय? जशी सरिता म्हणजे नदी होते। ठीक आहे, तरंगिणी म्हणजे नदी होते। ओके, त्याच्यानंतर तेजस्विनी आहे। तेजस्विनी म्हणजे काय होते? की उज्ज्वला, प्रकाशवती। उज्ज्वला प्रकाशवती। ठीक आहे, तेजस्विनीचा काय होते? उज्ज्वला, प्रकाशवती। चंद्रकोर आहे मित्रांनो। चंद्रकोरचं काय होते? चंद्रप्रकाश, चंद्रकिरण। ठीक आहे,
प्रकाश, प्रकाश, चंद्रकिरण, 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 निर्झर, झरा, धबधबा म्हणजे निर्झर. चला समोरचा प्रश्न घेऊ मित्रांनो आपण. काय आहे धाबे दणाणणे? धाबे दणाणणे या वाक्य प्रकाराचा योग्य अर्थ काय आहे? धाबे दणाणणे म्हणजे फार भीती वाटणे. धाबे दणाणणे म्हणजे फार भीती वाटणे. त्याला पण त्याचे धाबे दणाणले, याला पण याचे धाबे दणाणले, एवढं मोठं हे बघून माझे धाबे दणाणले, अशा पद्धतीनं आपल्याला काय येतो की धाबे दणाणणे. धाबे दणाणणे याचा वाक्य प्रकाराचा अर्थ काय? तर फार भीती वाटणे, फार भीती वाटणे मित्रांनो. समोर आहे अभिज्ञ. अभिज्ञ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर अभिज्ञ या शब्दाचा समानार्थी शब्द काय? निष्णात. काय? निष्णात. अभिज्ञ या शब्दाचा काय समानार्थी? निष्णात, प्रवीण, कुशल, निपुण. प्रवीण, कुशल, कुशल, निपुण, निपुण, प्रवीण, कुशल, निपुण. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे? अज्ञानी. अज्ञानी म्हणजे काय? ज्ञान नसलेला. अज्ञानी म्हणजे काय? तर ज्ञान नसलेला. त्याला अविज्ञ म्हणू शकतो आपण. अविज्ञ, अनभिज्ञ, अविज्ञ, अनभिज्ञ आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर नापरिचित, 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 नापरिचित त्याला आपण म्हणू शकतो. अभिनेता, कलाकार, 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 नट, नटसम्राट, कलाकार, नट, नटसम्राट आपण त्याला म्हणू शकतो. अप्रिय, ज्याला प्रिय नाही. अप्रिय म्हणजे काय? तर अप्रिय म्हणजे नापसंत, नापसंत. अप्रिय म्हणजे काय? नापसंत, नापसंत. अप्रिय म्हणजे नापसंत. तर अशा प्रकारे याचं उत्तर मित्रांनो निष्णात आहे. सावित्री, सीता सावित्री हा समास ओळखा. सीता सावित्री काय आहे? बघा, सीता सावित्री म्हणजे काय? तर इतरेतर द्वंद्व समास. सीता सावित्रीचं काय आहे? इतरेतर द्वंद्व समास. जेव्हा द्वंद्व समासाचा किंवा समासाचा जेव्हा चॅप्टर घेऊ आपण, एका प्रोजेक्टमध्ये समास समजून सांगतो, एका प्रोजेक्टमध्ये 1 पेज प्रोजेक्ट, एका प्रोजेक्टमध्ये अलंकार समजून सांगतो, एका प्रोजेक्टमध्ये आपण प्रयोग समजून सांगतो, ते पण आपण समोर घेणार आहे. त्याच्या आधी आपण काय करतोय? प्रश्नवली आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 10. जी खोट बाळा ती जन्म काढा, ही म्हण आहे. काय म्हण आहे? जी खोट बाळा ती जन्म काढा या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. काय अर्थ आहे? सडा फटिंग असणे, जन्म फुकट जाणे, जन्मापासून असलेले गुणावगुण जन्मभर न जाणे, जन्मभर उपकारात राहणे. जी खोट बाळा ती जन्म काढा. याचं उत्तर काय? की जन्मापासून असलेले गुणावगुण जन्मभर न जाणे, जन्मभर न जाणे याचा अर्थ काय होतो? की जी खोट बाळा ती जन्म काढा. ओके. समोर प्रमाण लेखानुसार प्रश्न क्रमांक 11. प्रमाण लेखानुसार अचूक शब्द शोधा. प्रमाण लेख आहे. आता या ठिकाणी ऑप्शन दिलाय मुद्रण स्वातंत्र्य, मुद्रण स्वतंत्र, मुद्रण स्वातंत्र्य, मुद्रण स्वातंत्र्य. तर काय आहे प्रमाण लेखन? प्रमाण लेखन आहे मित्रांनो मुद्रण स्वातंत्र्य. मुद्रण न आहे पण त आहे, ये नाही, याला नाही होते. मुद्रण स्वतंत्र, इथं स्वातंत्र्य पाहिजे, नाही होते. मुद्रण स्वातंत्र्य न आहे, न इथं न पाहिजे असा. तर काय उत्तर आहे? मुद्रण स्वातंत्र्य हे याचं उत्तर मित्रांनो आहे. मुद्रण स्वातंत्र्य हे याचं उत्तर आहे. 12. स्वर्गवास. स्वर्गवास या समासाचा योग्य विग्रह करा. स्वर्गवास, स्वर्गातील, स्वर्गातील वास किंवा आवास, स्वर्गातील वास किंवा आवास. तर याचं उत्तर काय आहे? स्वर्गातील आवास, स्वर्गातील आवास. समासात कोणता समास आहे? स्वर्गवास. विग्रह सांगा. काय? तर स्वर्गातील वास किंवा स्वर्गातील आवास, स्वर्गातील आवास उत्तर बरोबर आहे. बघा, स्मरणगाथा हा साहित्य अकादमी पुरस्कार ग्रंथ कोणाचा आहे? 1968 मध्ये पण साहित्य अकादमीचा पुरस्कार दिला आहे, 1976 मध्ये पण दिलेला आहे. तर अशा प्रकारे खूप साऱ्या कवींना, ग्रंथकार, रचनाकारांना साहित्य अकादमी पुरस्कार भेटलेला आहे. त्यापैकी स्मरणगाथा हा कोणाचा लिहिलेला आहे? तर स्मरणगाथा आहे गो. नि. दांडेकर. हे दांडेवार नाही आहे, दांडेकर आहे. दांडेकर, 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 प्री मिस्टेक आहे. ठीक आहे, दांडेकर.
कर. काय आहे स्मरणगाथा हा साहित्य अकादमी पुरस्कार ग्रंथ दांडेकर यांना भेटलेला होता. तर त्यांना केव्हा भेटलेला होता तो गोनी दांडेकरांचा पुरस्कार भेटलेला होता. त्याच्यानंतर अकादमी पुरस्कार, त्याच्यानंतर सदानंद देशमुख जे आहे त्यांनी काय केलं आहे का 12 मास एक कादंबरी लिहिली होती. 12 मास. तर 12 मासाला त्यांना 2004 मध्ये 12 मास हे मस्त आहे कादंबरी. तुम्ही पण एक वेळा जर तुम्हाला वेळ भेटला तर वाचून घ्या. सदानंद देशमुखांना 12 मास या कादंबरीसाठी 2004 मध्ये पुरस्कार भेटलेला होता, साहित्य अकादमीचा पुरस्कार. त्याच्यानंतर सदानंदजी मोरेंना भेटलाय तुकाराम दर्शन. यांना कशासाठी भेटलाय? तुकाराम दर्शन 1998 ला. केव्हा भेटला यांना तुकाराम दर्शनच्या संदर्भात? सदानंद मोरेंना 1998 ला. आणि श्रीना पेंडसे जे आहे, श्रीना पेंडसे यांना केव्हा भेटला आहे? 1963 ला. सर्वात जुना बघा, 1963 यांना भेटला साहित्य अकादमी पुरस्कार. श्रीना पेंडसेला रथचक्र. काय आहे? रथचक्र काय आहे? रथचक्र याला भेटला 1963 मध्ये. म्हणजे आपल्याला काय कळत आहे? साहित्य अकादमी कथा संग्रह असो, काव्य संग्रह असो, आत्मचरित्र असो की आत्मकथन असो, हे सर्वच्या सर्व ग्रंथ, त्यांचे लेखक, त्यांचे सर्वच्या सर्व आपल्याला काय करायचं आहे असल्यामुळे हे पण आपल्याला समोर आपण घेतो. आपण एवढे शब्द घेणार आहे, एवढे वाक्यप्रचार घेणार आहे की आपण जेव्हा त्याचा अभ्यास करू तेव्हा ते आपल्या स्मरणात राहील दीर्घकाल. अशा पद्धतीने आपण घेणार आहे. तरी पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. 14वा प्रश्न आहे, लहान मुलांनी मोठ्यांचे सांगणे ऐकावे या वाक्याचा प्रकार कोणता? इथं सरळ काय दिलेलं आहे की सरळ त्याच्यातून अर्थ निघतो आहे. काय अर्थ निघतो आहे की लहान मुलांनी मोठ्यांचे सांगणे ऐकावे. सरळ अर्थ आहे की लहान मुलं आहे त्यांनी मोठ्यांचे सांगणे ऐकलं पाहिजे. तर या ठिकाणी दिलेलं आहे विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य किंवा स्वार्थी वाक्य. यामध्ये उत्तर काय मित्रांनो? यामध्ये उत्तर आहे विद्यार्थी वाक्य. विद्यार्थी वाक्यामधून काय असते की जे सरळ वाक्य असते त्यामधून सरळ अर्थ निघतो किंवा एक उद्देश प्राप्त असते. विद्यार्थी वाक्यामध्ये कुठलंही त्यांचं एकच वाक्य असते की उद्देशपूर्ती ह्या विद्यार्थी वाक्यामधून उद्देशपूर्तीची निश्चिती होत असते. त्यामुळे त्या अशा वाक्यातून उद्देश जेव्हा प्राप्त होतो किंवा अर्थ जेव्हा सरळ प्राप्त होतो त्याला काय म्हणतो आपण की विद्यार्थी वाक्य असं म्हणतो. संकेतार्थी वाक्यामध्ये काय असते? संकेतार्थी वाक्यामध्ये काय असते की संकेत येत असतो. जसं की आभाळ काळे झाले. संकेतार्थी मध्ये काय असते? आभाळ काळे झाले म्हणजे काय? आभाळ काळे झाले म्हणजे काय? आज पाऊस येण्याची शक्यता आहे. संकेत आहे. पाऊस येण्याचे संकेत यामधून मिळते आहे. म्हणजे आभाळ काळे झाले म्हणजे काय? संकेतार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य जे आहे संकेतार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य आहे. ज्या वाक्यात बोलणाऱ्या स्वतः संबंधित लाभ किंवा इच्छा असते. स्वार्थीमध्ये काय असते की एखादं वाक्य असं असते की त्या वाक्यातून स्वार्थ किंवा लाभ किंवा एखादी इच्छा प्रकट होत असते. अशा वाक्याला आपण काय म्हणतो? स्वार्थी वाक्य असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, मला हे पुस्तक हवे. मला हे पुस्तक हवे. इच्छा आहे. पुस्तक हवे असल्याची काय आहे? इच्छा आहे. त्याला ते पुस्तक पाहिजे आहे. तर त्यामुळे काय झाले या ठिकाणी? तर स्वार्थी वाक्य या ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे 14वा प्रश्न आपला या ठिकाणी आहे. काय आहे 15वा प्रश्न? स्वैर या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. स्वैर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. सरळ काय आहे मित्रांनो? स्वैर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे उच्छृंखल. काय आहे? उच्छृंखल या शब्दाचा अर्थ, स्वैर या शब्दांचा अर्थ आहे उच्छृंखल. ठीक आहे मित्रांनो. 15वा प्रश्न संपला. 16वा, संपन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. संपन्न म्हणजे काय? संपन्न म्हणजे काय होते? विरुद्धार्थी शब्द काय? विपन्न. संपन्नाचा काय होते? विपन्न. संपन्नाचा शब्द काय होते? विपन्न. शब्दाचा विरुद्धार्थी अर्थ आहे विपन्न. त्यानंतर फुलांची ओंजळ हा काव्य संग्रह कोणाचा आहे? फुलांची ओंजळ या ठिकाणी महत्वाचे कवी दिलेले आहे. जसे की माधवानुज, काशीनाथ हरी मोडक यांचं माधवानुज काय आहे? निकनेम आहे. काशीनाथ हरी मोडक. बी कवी नारायण मुरलीधर गुप्ते, केशव कुमार, प्रल्हाद केशव अख्तरे आणि केशव सूत कृष्णाजी केशव दामले. तर याचं उत्तर काय मित्रांनो? की बी कवी नारायण मुरलीधर गुप्ते.
फुलांची गोंधळ कोणाचा आहे? तर नारायण मुरलीधर गुप्ते यांची आहे. माधवानुज काशीनाथ हरद मोडकचं काय आहे? ठीक आहे, तर माधवानुज म्हणजे त्यांनी कोणता लिहिलाय काव्यसंग्रह? माधवानुजनं रश्मी हा काव्यसंग्रह त्यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर आहे केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलाय किरण. त्याच्यानंतर यांचा एक झेंडूची फुले म्हणून विडंब काव्यसंग्रह प्रकाशित आहे. झेंडूचे फुले हे आहे विडंबन काव्यसंग्रह झेंडूचे फुले. केशवसूत जे आहे कृष्णाजी केशव दामले, केशवसुतांची कविता काय आहे? केशवसुतांची कविता या नावाने प्रसिद्ध आहे मित्रांनो. ठीक आहे, समोर चालू आपण. 18 ही तरुण मुले वेगाने वाहन चालवतात. ही तरुण मुले वेगाने वाहन चालवतात. तर काय आहे? या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य शोधा. काय आहे? ही तरुण मुले वेगाने वाहन का चालवतात? प्रश्नार्थी आहे, इथं हा प्रश्न नाही होत. ही तरुण मुले वेगाने वाहन चालवत नाही. उद्गारार्थी म्हटलं की आपल्याला हे चिन्ह आपल्या डोळ्यासमोर असते. का कोणतं चिन्ह असते? हे चिन्ह आपल्या डोळ्यासमोर असते. त्यामुळे काय आहे? बापरे किती वेगाने वाहन चालवतात ही तरुण मुले. बापरे उद्गार निघाला आहे त्याच्याकडून. काय निघालाय? उद्गार निघाला. बापरे किती तरुण मुले किती वेगाने वाहन चालवतात ही तरुण मुले. उद्गार निघालाय, उद्गार. त्याच्यानंतर काय? ही तरुण मुले सावकाश वाहन चालवत नाही आहे. उत्तर काय याचं? ऑप्शन क्रमांक 3 काय? की बापरे किती वेगाने वाहन चालवतात ही तरुण मुले. 19 निस्तेज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. निस्तेज सरळ आहे. सरळ याचा काय येतो? तेजस्वी. निस्तेज म्हणजे तेज नसलेलं, मुखावर तेज नसलेलं. तेजस्वी विरुद्ध शब्द काय? तेजस्वी. ठीक आहे. फिकटचं काय आहे? गडद किंवा तिखट. याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? निश्चिंत काय आहे? निश्चिंतचं बघा काय आहे? चिंताग्रस्त. निश्चिंत म्हणजे कुठलीही चिंता नसणे. याचा विरुद्धार्थी काय होईल? चिंताग्रस्त किंवा दुःखी. बोधट म्हणजे तीक्ष्ण. बोधट म्हणजे काय होते? बोथट असले, धार नसणे. बोथट म्हणजे काय असते? धार नसणे. एखाद्या तलवारीच्या पातीला किंवा खुरपण्याला किंवा आपले जे अवजार आहेत त्यांना बोथट किंवा धार नसते. याचा अर्थ काय होते? तीक्ष्ण. याचा विरुद्धार्थी अर्थ काय? तीक्ष्ण. काय आहे? तीक्ष्ण. त्याच्यानंतर चतुर हुशार. तर 19 क्रमांकाचं उत्तर काय मित्रांनो? निस्तेजचं तेजस्वी हे उत्तर आपलं आहे. पोबारा करणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. पोबारा करणे म्हणजे काय? अडचणीत सापडणे, पळून जाणे, प्रमाणाबाहेर खर्च करणे, कुचकामी ठरणे. याचा उत्तर काय आहे? आपण म्हणतो पोबारा केला तर काय नेमकं? का पळून गेला. त्याने पोबारा केला, तो काय गेला? पळून गेला. म्हणजे पोबारा करणे म्हणजे काय? तर पळून जाणे. काय होते मित्रांनो? पळून जाणे. तर 21 काय सुंदर अक्षर आहे तिचे. या वाक्याचा प्रकार कोणता आहे? काय सुंदर अक्षर आहे तिचे? उद्गारार्थी वाक्य आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे, नकारार्थी वाक्य आहे की विधानार्थी वाक्य आहे? आता उत्तर काय आहे मित्रांनो? उद्गारार्थी वाक्य. प्रश्नचिन्ह हे जर संकेत असेल तर हे काय? उद्गारार्थी वाक्य आहे. उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी आहे मित्रांनो. उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी आहे. म्हणजे सरळ काय सुंदर अक्षर आहे तिचे हे उद्गारवाचक चिन्ह असल्यामुळे उद्गारार्थी वाक्य या ठिकाणी हे होत आहे. 22वा प्रश्न तुमच्यासाठी. वाढ शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा. वाढ वडील. काय आहे? वाढ वडील. काय आहे? वाढ वडील. तर याचं उत्तर काय आहे? वाढ वडील. दत्तोपंत तांबे आणि फणस खातात. प्रयोग ओळखा. दत्तोपंत आंबे आणि फणस खातात म्हणजे काय? दत्तोपंत आंबे आणि फणस खात आहे. तर काय याचं उत्तर आहे? प्रयोग काय आहे? तर सकर्मक कर्तरी. दत्तोपंत आंबे आणि फणस खातात. आंबे आणि फणस खातात मित्रांनो. तर दत्तो याचं काय उत्तर आहे? सकर्मक कर्तरी या ठिकाणी उत्तर आहे.
चक्रवात, सेकंड लास्ट प्रश्न, चक्रवात या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. चक्रवात म्हणजे काय होते? वाटवड, वावटळ. चक्रवात म्हणजे काय होते? वावटळ, वावटळ, गोल 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 गोल